स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या वेदांताच्या प्रकरण ग्रंथावरती चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना ध्यानात असेलच की मागच्याच बुधवारी तो व्हिडिओ आपला अर्धवटच, त्याचं प्रक्षेपण अर्धवटच राहिलं होतं। तर आपण मागच्या वेळेस मी जे काही चर्चा केली त्याची पुनरावृत्तीच करणार आहे आणि विशेष करून काही गोष्ट मिस व्हायला नको या दृष्टीने। आपल्या सर्वांना स्मरणात असेलच की मागच्या बुधवारी आपण साक्षी भावावरती सखोल चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये साक्षी भावाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे बिंदू पॉईंट्स ते मी तुमच्या पुढे मांडणं राहिलं होतं, ते पुन्हा मांडतो आणि मग आपण 19व्या श्लोकाकडे वळूया। की पहा, आपण चर्चा केली होती की या शरीरामध्ये आत्मतत्व या शरीरामध्ये निवास करत असतं आणि ते कसं आहे, निर्लिप्त, निसंग, निष्क्रिय आणि साक्षी। निर्लिप्त म्हणजे तो बघत आहे हे शरीर काय काय करतं आहे। निसंग, तो त्यांच्या बरोबर आहे, बरोबर असूनसुद्धा तो कोणत्याही क्रियेमध्ये भाग घेत नाही स्वतःहून। पुढच्या श्लोकांमध्ये याचं बिलकुल विस्तृत विवेचन आपण करणार आहोत। आणि एवढंच नव्हे तर साक्षी म्हणजे काय की तो सगळं काही बघत आहे पण स्वतः काहीही कोणत्याही प्रकारच्या गतीमध्ये, क्रियांमध्ये इन्व्हॉल्व होत नाही। वेदांतामध्ये साक्षीचा दोन म्हणजे अटी असतात। त्या दोन अटी जर पूर्ण केल्या तरच एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला साक्षी म्हणू शकतो। आणि त्या परिभाषाच्या अनुसार या जगामध्ये फक्त आत्मतत्वच साक्षी आहे, बाकी काहीही साक्षी नाही। हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे। काय त्या दोन अटी आहेत? एक की जी साक्षी असते त्या साक्षीमध्ये कधीही कोणताही बदल घडत नसतो। कोणत्याही प्रकारचा आकार, स्वरूप म्हणजे बाह्य रूप पण नाही आणि स्वरूपामध्ये सुद्धा नाही। आपल्या शरीरामध्ये किती बदल घडत असतात, जन्म होतो, मृत्यू होतो, काय काय सगळं घडत असतं। आपण याची चर्चा केलेली, मी पुन्हा खोलात जात नाही आता। पण आत्मतत्वामध्ये कधीही कोणताही बदल घडत नसतो, त्याला साक्षी म्हणतात। आणि दुसरी आणि महत्त्वाची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे काय असते?
दुसरी महत्त्वाची जी अट असते ती म्हणजे की त्या साक्षीला स्वतःच्या स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान असतं. स्वतःच्या स्वरूपाबद्दल त्या साक्षीला पूर्ण ज्ञान असतं. हे पहा, आपलं शरीर आहे आणि या शरीराला शरीराबद्दल काही माहीत नाही आहे. का माहीत नाही आहे? किंवा आपल्याला सुद्धा आपल्याबद्दल काही माहीत नाही आहे. विचारा तुम्ही कोण आहात? मी सांगेन बुद्धानंद, रामकृष्ण मठ पुण्याचा मी सदस्य. अरे ही आपली अतिशय एक संकुचित लिमिटेड माहिती आहे. आपलं खरं स्वरूप काय आहे? आपण अनंत आहोत. पण आज त्याचा अनुभव आहे का? नाही. पण आत्मतत्वाला जे आपल्यामध्येच राहत आहे त्या आत्मतत्वाला स्वतःबद्दल पूर्ण ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तिमान. हे सगळे जे आत्मतत्वाचे स्वरूप लक्षणं आहेत हे त्या आत्मतत्वाला पूर्णपणे माहीत आहे की मी कसा आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी. आपण जे म्हणतो ना नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, हा बुद्ध शब्द जो आलेला आहे ना, गौतम बुद्ध, हा बुद्ध शब्दाचा अर्थ काय? की वन हू इज अवेअर अबाउट हिमसेल्फ, ज्याला स्वतःबद्दल संपूर्ण त्याला स्वरूपाबद्दल त्याला ज्ञान आहे. आत्मतत्वाला स्वतःबद्दल पूर्णपणे हे ज्ञान असतं, नेहमी असतं. आणि हे आत्मतत्व या शरीरामध्ये सतत निवास करत असतं, पण साक्षी भावाने. आता पहा, जिथे साक्षी म्हटलं म्हणजे दोन झाले की नाही? दोन म्हणजे कोणत्या अर्थाने? पहा, याच्या आधी आपण एकदा उदाहरण घेतलं होतं की आपण सगळेजण एक सहलीला गेलेलो आहोत. एक समोर खूप सुंदर डोंगर आहे, खालती नदी वाहत आहे, तिथे एक सुंदर खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला बसून आपण त्या सगळ्या दृश्याला बघत आहोत. म्हणजे दृश्य वेगळं आणि बघणारा वेगळा. दृश्य वेगळं आणि त्याला साक्षी भावाने बघणारा वेगळा. तसंच या शरीरामध्ये जर ते आत्मतत्व आहे ते वेगळं आहे, साक्षी भावाने सगळं काही बघत आहे. याचा अर्थ काय झालं? शरीर आणि आत्मतत्व हे वेगळं आहे. उघड आहे तर एकदम. हे पहा, हे फार महत्त्वाचे सिद्धांत आहेत. जरी असं आपल्याला ॲपरंटली वाटतात, कदाचित थोडे सोपे वाटत असतील, पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे साक्षीभावाचा खरा अर्थ. की म्हणजे या शरीरामध्येच आत्मतत्व आहे, पण ते त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्यांनी वेगळं मेंटेन ठेवलेलं आहे. सेपरेट आयडेंटिटी तो इन्व्हॉल्व होत नाही यांची या शरीराच्या कार्यामध्ये गतीमध्ये, फक्त बघत असतो. आणि वेगळं आहे म्हणजेच शरीर वेगळं आणि आत्मतत्व वेगळं. एक छोटा प्रश्न अजून मनामध्ये येत असतो आपल्या बंधू भगिनींनो, आणि तो असा की आपण म्हणतो हे चैतन्य, हे ब्रह्मतत्व, हे आत्मतत्व सर्व दूर पसरलेलं आहे आणि या शरीरामध्ये सुद्धा त्याचा निवास आहे. आता या दोघांची नेमकी सांगड कशी घालायची? किंवा जर आपल्याला एखादा आयडिया कन्सीव्ह करायचं आहे, आपल्याला एका विचार करायचा आहे की आत्मतत्व नेमकं असतं तरी कसं, थोडं तरी कळलं पाहिजे. तर हे आत्मतत्व कसं असतं म्हणजे जे आपल्यामध्ये सुद्धा विद्यमान आहे, सर्व जगामध्ये कोपऱ्यामध्ये बिलकुल कान्याकोपऱ्यामध्ये सुद्धा विद्यमान आहे. तर या आयडियाला नेमकं ग्रहण कसं करायचं आत्मतत्वाच्या संदर्भामध्ये, तर हे सांगण्याकरता दोन छोटे उदाहरण घेऊन मग पुढे जाऊया. आपल्या सर्वांना लक्षात असेल की भास्करेश्वरानंदजी महाराज एक उदाहरण द्यायचे, याचा उल्लेख मी आधी कधीतरी केला आहे एक कोणत्या तरी संदर्भामध्ये, की महाराज खूप गमतीने म्हणायचे भास्करेश्वरानंदजी महाराज बरं. आणि अर्थातच मी हे भौमानंदजी महाराजांकडून ऐकलेलं आहे, हे वेगाने सांगायला नको.
जिलबीचं उदाहरण द्यायचे की जो मिठाई बनवणारा असतो, हलवाई ज्याला म्हणतो, तो काय करतो, जिलेबी तळतो आणि जिलेबी तळल्यानंतर ते पाकाचं एक त्याचं मोठं भांडं असतं, चांगलं भरलेलं असतं पाकाने, त्यात तो जिलबी सोडतो आणि मग काय करतो, झाऱ्याने त्या जिलबींना दाबतो. पहा तेव्हा काय घडत असतं नेमकं, पाक जिलबीत जातो, जिलबी पाकात जाते. वंडरफुल ऑब्झर्वेशन कशाला म्हणतात बघा. पाक जिलबीत जातो आणि जिलबी पाकात जाते. म्हणजेच बिलकुल एक्झॅक्टली ह्या जगामध्ये सगळ्यात दूर बिलकुल आत्मतत्व पसरलेलं आहे. कान्यामध्ये, कोपऱ्यामध्ये, एकदम रोमामध्ये पसरलेलं आहे. आणि आपण त्याच आत्मतत्वामध्ये आपण खेळत आहोत जिलबीसारखं. आपल्यामध्ये सुद्धा ते आत्मतत्व आहे. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. हां, आपण हे म्हणत असतो की हृदयामध्ये त्याच्या विशेष जागा आहे. हा पण एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग हृदयामध्येच ते आत्मतत्व आहे असं का म्हणतात शास्त्रांमध्ये, कठोपनिषदमध्ये आहे तो मंत्र. तर कसं आहे की या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देऊन सांगतात की कल्पना करा की एक भले मोठे शेठजी आहेत, त्यांचा काहीतरी 150-200 खोल्यांचा एक मोठा बंगला आहे. आणि कोणी विचारलं की शेठजी नेमकं कुठे राहतात, आपण काय म्हणतो, या बंगल्यामध्ये राहतात. आता 200 खोल्यांचा तो बंगला आणि प्रत्येक खोलीमध्ये ते कुठेही राहू शकतात. पण त्यांची विशेष उपस्थिती बैठक खाण्यात असते का, कारण की ते लोकांना तिथे भेटतात. म्हणूनच हे जे आत्मतत्व आहे हे सगळ्यात दूर पसरलेलं आहे. सगळ्यात दूर या शरीरामध्ये सुद्धा कणाकणात तेच पसरलेलं आहे. पण त्याची विशेष जागा कुठे आहे, हृदयामध्ये. तर हे जे उदाहरण आहे जिलबीचं, म्हणजे आपल्याला कोणता एक विचार ग्रहण करायचा की आत्मतत्व नेमकं असतं तरी कसं. कधी आपण म्हणतो विभू रूपाने सगळ्या दूर पसरलेलं आहे, कधी म्हणतो या शरीरामध्ये आहे, साक्षी भावाने ते सगळं बघत आहे. याचा अर्थ काय की त्या जिलबीसारखं आहे की जेव्हा ती जिलबी पाकात टाकल्या जाते तर पाक जिलबीत शिरतो, जिलबी पाकात शिरते. तसंच हे शरीर आत्मतत्वामध्ये किंवा ब्रह्मतत्वामध्ये खेळत आहे आणि तेच ब्रह्मतत्व या शरीरामध्ये सुद्धा आहे. म्हणजे काय, ओतप्रोत हा एक्झॅक्ट शब्द आहे. ओतप्रोत. अजून जर एक उदाहरण घेतलं तर स्पंज आणि पाणी. आपण एक मोठा टँक, त्याची कल्पना करा, पाणी भरलेलं आहे आणि माझ्याकडे चांगला स्पंजचा मोठा तुकडा घेतला आहे आयताकार, आणि मी त्यात पाण्यात सोडला. काय होईल, ते स्पंज पाणी सगळं सोखून घेईल, त्याचं वजन थोडंसं वाढेल आणि ते खालती बसेल. म्हणजे काय होऊन राहिलं आहे, पाण्यात स्पंज आहे आणि स्पंजात पाणी. यू गॉट द पॉईंट. पाण्यात स्पंज आहे आणि स्पंजामध्ये सुद्धा पाणी आहे. तसंच ब्रह्मतत्व चैतन्य चारी दूर पसरलेलं आहे आणि त्या चैतन्य तत्वामध्ये हे शरीर आहे आणि या शरीरामध्ये काय आहे, चैतन्य तत्व. विशेष हृदयामध्ये असं का म्हणतो, कारण की जसं शेठजीची विशेष उपस्थिती त्यांच्या बैठक खाण्यात असते, तशीच या शरीरामध्ये सर्वात दूर चैतन्य जरी असलं तरी आत्मतत्वाची विशेष उपस्थिती हृदयात असते असं सांगितलं जात असतं. तर हा झाला साक्षीभावाचा इथे पूर्ण आपण कंप्लीट इथे होत आहे. म्हणण्याचा अर्थ काय की साक्षीभाव कसा असतो की साक्षीभावामध्ये कधी कोणताही बदल घडत नसतो, त्यात कोणती गती नसते, त्यात कोणती क्रिया नसते. एकदम स्थिर, निश्चल, निर्लिप्त, निराकार असा तो असतो आणि त्या आत्मतत्वाला स्वतःच्या स्वरूपाबद्दल जाण असते. त्याचं स्वरूप कसं आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी. म्हणजे हे त्याचे इतके सगळे ॲट्रिब्यूट्स आहे, अजून भरपूर आहेत.
मी सगळे सांगत बसत नाही, पण हे म्हणजे त्याची एवढी शक्ती आहे, त्याचं स्वरूप आहे, याची जाण त्याला असते. आणि आपल्याला आपल्या संदर्भात जी जाण असते ती अज्ञानाची जाण आहे. मी बुद्धानंद, मी हे शरीर 5 फूट 5 इंच वगैरे वगैरे, ही काय आहे, हे माझं स्वतःच्या बद्दलचं मी फक्त अज्ञानच सांगत आहे. आणि अज्ञान सांगते हे मी असं का म्हणतो आहे, लौकिक दृष्टीने जरी या गोष्टी खऱ्या असल्या तरी, कारण की माझं खरं स्वरूप मला अजून माहितीच नाही आहे. तर हे साक्षी भावाचा हा खरा अर्थ असतो. आणि जिथून आपली चर्चा सुरू झाली होती की आत्मतत्व या शरीरामध्ये साक्षी भावाने सदा विद्यमान असतो, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो निसंग आहे, निर्लिप्त आहे, त्याच्यात कधी बदल घडत नसतो, पण त्याला स्वतःच्या स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान आहे. ही चर्चा इथे पूर्ण होत आहे. आपण आता पुढचा श्लोक घेऊन त्याची चर्चा प्रारंभ करूया. श्लोक नंबर 19. मागचा जो अर्धवट व्हिडिओ त्याच्यामध्ये याची थोडी चर्चा आलेली आहे, पण आता आपण आपला क्रम हा व्यवस्थित असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिस्टर्बन्स नसला पाहिजे, म्हणून मी तो थोडासा रिपीट करत आहे. व्यापृतेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनां दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. व्यापृतेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनां दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. आधी अर्थ वाचूया. धावणाऱ्या ढगांमुळे चंद्र जसा धावत असल्यासारखा भासतो, त्याप्रमाणे अविवेकी लोकांना इंद्रियांनी व्यापृत, इंद्रियांनी आच्छादिलेला आत्मा देखील कार्य करीत असल्यासारखा भासतो. पहा, शब्दांची वापर किती सुंदर केलेली आहे. भासतो, भासतो म्हणजे काय, तसं नाही आहे, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून इथे जो शब्द काय वापरला आहे की धावणाऱ्या ढगांमुळे चंद्र जसा धावत असल्यासारखा भासतो, म्हणजे धावत नसतो, त्याप्रमाणे अविवेकी लोकांना इंद्रियांनी आच्छादिलेला आत्मा देखील कार्य करीत असल्यासारखा भासतो, म्हणजे आत्मा कार्य करत नसतो. एवढं स्पष्ट झालं. हां, आता आपण याचं विवेचन करूया. आणि जसं की आपण नेहमी करत असतो, आधी उदाहरण नंतर सिद्धांत. आत्मतत्व आणि जड याच्यामध्ये ॲक्च्युली हे सगळं कसं आहे, हे जग कसं आहे, आत्मतत्व आणि जडाचं मिश्रण आहे. इतक्या जवळजवळ आहे की याचं आपण साधारण लोक त्याचं भेद करू शकत नाही. इतकं सगळं ते बिलकुल सरमिसळ झालेली आहे, असा गोंधळ झालेला आहे की आपण ते असं वेगळं त्याला करू शकत नाही आहे. आपल्याला भास होतोय नेमका, पण ते वेगळं करू शकत नाही आहे आपण. तर याच्यामध्ये नेमकं काय काय गोंधळ घडत आहे थोडं बघूया. तर की पहा, आत्मा कसा आहे, चैतन्य स्वरूप, निष्क्रिय, निर्लिप्त, साक्षी, स्थिर, क्रियाहीन, स्पंदनहीन. पहा, जे मी शब्द वापरतोय ते फार काही अवघड नाही आहे. चैतन्य स्वरूप म्हणजे काय की चैतन्याची खाण आहे. आत्मतत्वामध्ये कधी चैतन्य संपलेलं आहे असं कधी झालेलं नाही आणि होणार पण नाही. चैतन्य स्वरूप आहे त्याचं. ते साखरेचा गोडपणा कधी संपतो का? आणि जर ती साखर गोड नसेल तर ती साखरच नाही आहे. त्याचप्रमाणे चैतन्यता हे आत्मतत्वाचं स्वरूप आहे. निष्क्रिय, आपण आत्ता चर्चा केली, कधी कोणतं कार्य करत नाही. निर्लिप्त, कोणत्याही जड वस्तूशी तो जोडल्या गेलेला नाही आहे, जवळ आहे पण जोडल्या गेलेला नाही आहे. साक्षी, सगळं काही बघतो पण कोणत्याही क्रियेमध्ये भाग घेत नाही. स्थिर, अक्रिय,
कोणतंही कार्य करत नाही, स्पंदनहीन. त्याच्यामध्ये कोणतेही स्पंदन नाही आहेत. चैतन्य असून अक्रिय आहे, स्पंदनहीन आहे, क्रियाहीन आहे, हे थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटतं. आता जड वस्तूंकडे बघूया. हे जे आपली जडवस्तू म्हणजे आता आपण थोडंसं शरीराकडे केंद्रित करूया. देह, मन, बुद्धी, इंद्रिय हे कसे आहेत? हे सगळे सगळे जड आहेत, यांच्यामध्ये चैतन्य नाही आहे. आणि चैतन्य नसून हे कसे आहेत? क्रियाशील आहेत. हे मोठं एक सक्रिय आहेत. हे मोठं एक विचित्र आहे. पहा, आत्मतत्व कसं आहे, मोठी गंमत आहे की नाही. आत्मतत्व चैतन्य स्वरूप आहे त्याचं, तरी तो अक्रिय आहे, स्थिर आहे, स्पंदनहीन आहे. आणि इकडे देह, आपलं मन, बुद्धी, इंद्रिय, देह हे सगळं जड असून हे सक्रिय असतात. पण मग हे सक्रिय असतात तर यांच्याकडे ताकद, चैतन्य कुठून येतं? आत्मतत्वाकडून उसने घेतात. आत्मतत्वाकडून उसने घेतात. आणि आत्मतत्वाचं अजून एक वैशिष्ट्य, याची चर्चा आपण आधी केलेली आहे, ती म्हणजे अशी की आत्मतत्व कधी पण स्वतःला प्रगट करत नाही. त्याला प्रगट होण्याकरता नेहमी माध्यमं लागतात. आणि म्हणूनच हे आत्मतत्व प्रगट होण्याकरता देह, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या माध्यमातून तो या जगामध्ये कार्य करत असतो. तो स्वतः कार्य नाही करत, पण यांच्या माध्यमातून तो कार्य करत असतो. म्हणजे कल्पना करा की मला काहीतरी एक कार्य करून घ्यायचं आहे, कार्य करायचं आहे. आता मी स्वतः तो करू शकत नाही, तर मी एखाद्या मुलाला सांगितलं, एखाद्या भक्ताला सांगितलं की हो हे जर मला काम करून देता का तुम्ही. मी स्वतः नाही केलं, पण ते माझ्याकरता कोणीतरी केलं. तसंच हे आत्मतत्व स्वतः कधी प्रगट होत नाही, स्वतः कधी कार्य करत नाही, आणि तो स्वतः कधी प्रगटसुद्धा होत नाही. पण त्याला प्रगट होण्याकरता माध्यम लागतात. म्हणून तो देह, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या माध्यमातून तो प्रगट होत असतो. हे अंतर आणि मोठे मजेशीर अंतर जड आणि चैतन्यामध्ये आहे, हे आपण बघितले. आता आपण हा जो उदाहरण आहे, दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन नीव यथा शशी. आधी याची चर्चा करूया आणि मग सिद्धांताकडे जाऊया. सिद्धांत काय आहे की इंद्रियांच्या माध्यमातून, देहाच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून प्रगट होणारा हे आत्मतत्व हे स्वतः निष्क्रिय आहे, स्पंदनहीन आहे, अक्रिय आहे, स्थिर आहे. आणि यांच्या माध्यमातून तो प्रगट होत असतो. म्हणून आपल्याला वाटतं की या सगळ्या गोष्टी आत्मतत्वामध्ये घडत आहेत का. पण आत्मतत्वाचं स्वरूप कसं आहे? स्पंदनहीन, क्रियाहीन. मग हे आम्हाला असं का दिसतं? हा मुळात प्रश्न आहे. असं मला दिसतं नाही, असं मला भासतं. हे दिस इज अ मोर ॲप्रोप्रिएट वर्ड. हे असं का भासतं, तर त्याची आपण चर्चा करूया. असं का भासतं हे उदाहरणाच्या माध्यमातून. तर साधारणपणे आपण बघतो बंधू भगिनींनो की चातुर्मासामध्ये हे जास्त बघायला मिळतं, कारण ढग खूप असतात. रात्रीच्या वेळेस जर बघितलं, समजा पौर्णिमेचा चंद्र उगवलेला आहे आणि ढग पण आहेत, आपण जर चंद्रमाकडे बघितला, चतुर्थीच्या दिवशी पहा आपल्याला चंद्र बघावा लागतो, है ना, त्याशिवाय उपास सोडत नाही. अनेक लोक असे असतात. तर आपण आणि नेमकं चातुर्मासामध्ये तो चंद्रोदय जो असतो तो 9:30 पावणे 10च्या नंतरच असतो. तर आपण जेव्हा बघतो चंद्रमाकडे, तर आपल्याला काय दिसतं की ते सगळे ढग कधी स्थिर नसतात, धावत असतात, प्रचंड गतीने धावत असतात. आणि जेव्हा आपण त्या चंद्रमाकडे बघतो तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं भासतं काय की चंद्रमा धावून राहिला आहे का. वास्तविक कोण धावत असतं? वास्तविक ढग धावत असतात. पण आपण जेव्हा चंद्रमाकडे बघतो तर
एक काही मिनटाकरता चक्रून जातो की अरे चंद्रमा धावून राहिला आहे की काय. पण वास्तविक चंद्रमा धावत नसतो. हे काय होत असतं की सिद्धांत काय आहे बंधू भगिनींनो, सिद्धांत असा आहे की जेव्हा दोन गोष्टी फार जवळजवळ असतात, आता चंद्रमा आणि ढग हे याच्यामध्ये अंतर फार आहे, पण आपल्या दृष्टीला ते दोन्ही जवळ दिसतात. कारण की ढग पण आपल्यापासून खूप दूर आहे, चंद्रमा तर अजून दूर आहे, पण दृष्टीला ते जवळजवळ दिसतात. तर जेव्हा दोन वस्तू फार जवळजवळ असतात, त्यातली एक वस्तू स्थिर आहे आणि दुसरी चलायमान आहे, तर ही जी चलायमान वस्तू असते त्याची गती ही स्थिर वस्तूवरती मिथ्या आरोपित होत असते. म्हणजे जी गती असते ती स्थिर वस्तूवरती मिथ्या आरोपित होत असते. म्हणजे आपल्याला काय भासतं, आपल्याला भासतं की स्थिर वस्तूच चलायमान आहे की काय. आकाशामध्ये वस्तुतः चलायमान कोण आहे, ढग. स्थिर कोण आहे, चंद्रमा. पण जेव्हा आपण खालून बघतो आणि दोन्ही आपल्याला जवळ दिसतात आणि चलायमान ढगांची गती चंद्रमावरती आरोपित होते, मिथ्या आरोपित होते आणि आपल्याला असं भासतं की चंद्रमाच धावून राहिला आहे की काय. आणि कोणत्या दिशेला धावताना दिसतो आपल्याला, ज्या दिशेने ढग धावतात त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला भासतो तो. बरोबर की नाही. ज्या दिशेला ढग धावत असतात त्याच्या विरुद्ध दिशेला तो चंद्रमा आपल्याला धावत आहे की काय असं आपल्याला ते भासतं. असेच दोन उदाहरणं तुमच्यापुढे थोडक्यात मांडतो आणि आपल्याला बिलकुल म्हणजे गोष्ट एकदम सुस्पष्ट होईल की आपली गल्लत कुठे होत असते. आपण प्रवास करतो रेल्वेमध्ये, आणि मी रेल्वेचंच उदाहरण का घेत आहे कारण की ही रेल्वेमध्ये या गोष्टी आपल्याला खूप स्पष्टपणे अनुभवात येत असतात. आणि काय ती गोष्ट असते की कल्पना करा, आपली ट्रेन एका विशिष्ट दिशेमध्ये पूर्ण गतीने चाललेली आहे, 120-150च्या गतीने या दिशेने चाललेली आहे. आणि आपण सीटच्या जवळ जर बसलेलो असलो आणि जर आपण बाहेर बघितलं तर आपल्याला काय दिसतं, आपल्याला दिसतं की शेत, डोंगर, उभे असलेले खांब, वृक्ष हे सपाट्याने आपल्या विरुद्ध दिशेला धावून राहिलेत. सपाट्याने असं का दिसतं, कारण की आपण गतिमान असतो त्या रेल्वेमध्ये बसलं असल्यामुळे. वास्तविक काय असतं, ते डोंगर, ते शेत, ते वृक्ष, ते खांब हे स्थिर असतात, पण त्यांच्यावरती आपल्या ट्रेनची गतीचा मिथ्या आरोप होतो आणि आपण गतिमान असतो म्हणून आपल्याला वाटतं की हे सगळे आपल्या विरुद्ध दिशेला बिलकुल गतिमान होऊन पळत आहेत की काय. म्हणजे सिद्धांत तोच की दोन वस्तू, एक स्थिर एक अस्थिर, जेव्हा जवळजवळ असतात तर गतिशील वस्तूची गती ही स्थिर वस्तूवरती मिथ्या आरोपित होत असते. शब्दांकडे लक्ष द्या. मिथ्या आरोपित म्हणजे आरोप होतो तो, पण तो मिथ्या आरोप असतो. आणि म्हणून काय दिसतं की दरी, शेत, वृक्ष, खांब जे स्थिर असतात ते आपल्या विरुद्ध दिशेला धावून राहिलेत की काय. बरोबर. तिसरं अजून एक उदाहरण घेऊ, ते पण रेल्वेचंच आहे. कल्पना करा की आपली ट्रेन एका मोठ्या स्टेशनवरती उभी आहे. आपल्या शेजारच्या ट्रॅकवरती आपल्या विरुद्ध जाणारी एक दुसरी ट्रेन ती सुद्धा उभी आहे. मोठं स्टेशन आहे आणि काहीच मिनिटांनी असं होतं की आपल्या शेजारची ट्रेन सुटते, तिची वेळ झाली आणि ती हळूहळू आता आपल्या विरुद्ध दिशेला तिचा प्रवास सुरू झाला. आणि आपण स्थिर आहोत आणि आपण जर त्या ट्रेनकडे बघितलं आपल्याला काय भासतं हो, मोठी मजा येते त्यावेळेस. आपल्याला काही मिनटाकरता, काही क्षणाकरता वाटतं वा आपली ट्रेन सुटली, छान वेळेवर सुटली हो. सुटली असते कोणती ट्रेन, आपल्या शेजारची, आपल्या विरुद्ध दिशेला.
आणि आपण आनंदित होतो. आणि कल्पना करा की 1-1.5 मिनटं त्या ट्रेनकडे बघतो तर आपल्याला बिलकुल म्हणजे 100% वाटतं आपली ट्रेन सुटली. पण जेव्हा आपण आपली मान त्या ट्रेनकडे न वळवता जेव्हा या बाजूला बघतो तर काय बघतो, अरे आपली ट्रेन तर तिथेच उभी आहे, तोच प्लॅटफॉर्म आहे, तीच माणसं आहेत, तीच बुक्स काहीतरी स्टॉल दिसतोय. पुन्हा पण इकडे बघतो, असं का दिसलं मला. तर पुन्हा लक्षात येतं की अरे आपली ट्रेन नाही सुटली, ही ट्रेन सुटलेली आहे. आणि ही मोठी गंमत असते. लहान मुलांना घेऊन मोठे ते बिचारे संभ्रमित होऊन जातं की नेमकं काय चालू आहे. आणि त्यांची गंमतसुद्धा करतो आपण स्वतःसुद्धा चकवून जातो. तर लहान मुलांचा तर काय प्रश्न आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, पुन्हा सिद्धांत मी सांगतो. 2 गोष्टी जेव्हा जवळजवळ असतात आणि त्याच्यामधली एक गोष्ट स्थिर आहे, दुसरी गतिशील आहे, तर गतिशील वस्तूची गती ही स्थिर वस्तूवरती मिथ्या आरोपित होत असते आणि बघणाऱ्याला असं भासतं की ती स्थिर वस्तूच धावत सुटली आहे की काय. सिद्धांत स्पष्ट झाला असेल. दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी मांडलं आहे आचार्यांनी, दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. धावत असतात ढग, पण धावणारे जे ढग असतात त्यांची गती स्थिर असलेल्या चंद्रमावरती मिथ्या आरोपित होत असल्याने असं भासतं की हा चंद्रमाच धावत आहे की काय. आता हीच गोष्ट, हाच सिद्धांत आपण आपल्या शरीरामध्ये निवास करत असणाऱ्या स्थिर निष्क्रिय साक्षी आत्मतत्वावरती आणि क्रियाशील आणि गतिमान असणाऱ्या देह मन बुद्धी इंद्रियावरती लावणार आहोत. तर आता पहा, 2 वस्तू कोणत्या कोणत्या झाल्या. स्थिर वस्तू कोणती झाली, बरोबर आत्मतत्व. आणि गतिशील क्रियाशील वस्तू काय काय आहे, भरपूर आहेत. देह मन इंद्रिय बुद्धी ह्या सगळ्या कशा आहे, या सगळ्या चलायमान आहेत, चंचल आहेत, गतिशील आहेत. दोन्ही जवळजवळ आहेत, बिलकुल आहेत. अंतरच करू शकत नाही, इतक्या जवळजवळ आहे, बरोबर. आणि आता सिद्धांत काय आहे की गतिशील वस्तू आणि स्थिर वस्तू जेव्हा जवळजवळ येतात तेव्हा गतिशील क्रियाशील वस्तूची गती आणि क्रिया ही स्थिर वस्तूवरती मिथ्या आरोपित होते आणि आपल्याला असं वाटतं की स्थिर वस्तूच क्रिया करत आहे किंवा गतिशील आहे. तर आपल्याला काय भासतं, आपल्याला असं भासतं की आपल्या शरीरामध्ये ज्या काही क्रिया घडत आहेत त्या सर्व क्रिया त्या आत्मतत्वामध्ये घडत आहेत की काय. नव्हे, क्रिया घडत असतात शरीर मन बुद्धी इंद्रियांमध्ये, पण त्याचा मिथ्या आरोप कशावरती होत असतो, स्थिर निष्क्रिय साक्षी असणाऱ्या त्या आत्मतत्वावरती. आता पहा, हे जे आपलं शरीर आहे याला आपण काय म्हणतो, पंचकोशांनी बनलेलं आहे, बरोबर. तर हे जे अन्नमय कोशमध्ये काय काय क्रिया घडत असतात, उंची वाढते, कोणी स्थूल होतं, कोणी रोड होतं, बरोबर. तर आपल्याला काय वाटतं, आपल्याला असं वाटतं की त्या आत्माचा साईजसुद्धा या शरीरासारखाच आहे. अरे आत्मतत्व तर सगळ्या दूर पसरलेलं आहे, त्याचा काही आकार आहे का, नाही. मग आपल्याला काय वाटतं, एखादी व्यक्ती आपला मित्र जाड झाला, आपल्याला काय वाटतं त्याचा आत्मा पण जाड झाला का. अरे त्या जाड पण त्याच्यावरती आत्मतत्वावरती आरोपित झालेलं आहे. आत्मतत्व त्या शरीराचे ते काय म्हणतात त्याला जाडपणा त्या आत्मतत्वावरती आरोपित झाला आहे, म्हणून आपल्याला वाटतं की आत्मतत्व जाड झालं का. आत्मतत्व जाडही होत नाही, आत्मतत्व रोडही होत नाही, उंचही होत नाही, ठेंगूही होत नाही, त्याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. पण हे जे सगळे बदल आहे त्याच्यावरती मिथ्या आरोपित होत असतात, म्हणून आपल्याला तसं भासतं. प्राणमय शरीर
त्याच्यामध्ये काय काय बदल घडत असतात? प्राणमय शरीर बनलेलं असतं आपल्या प्राणशक्तीमुळे. प्राणांचे काय वैशिष्ट्य असतं? आपल्याला जी भूक लागते, तहान लागते, आपण दमतो, किंवा आपल्या शरीरामध्ये सगळं हे रक्ताचं प्रसरण सुरू असतं, हे किंवा कशामुळे सुरू असतं? हे प्राणशक्तीमुळे, प्राणमय कोशमुळे. आपल्याला हे प्राणमय कोश हे सगळं करत असतं. अन्न पचवणं, भूक लागणं, त्याच्यानंतर आपण दमून जातो, तहान लागते. आपल्याला काय वाटतं? आत्मतत्वाला भूक लागली. आपल्याला वाटतं आत्मतत्वाला तहान लागली. नव्हे, भूक लागणे, तहान लागणे ही सगळी क्रिया प्राणमय कोशामध्ये घडत आहे आणि ती मिथ्या आरोपित होत आहे. कशावर? आत्मतत्वावर. म्हणून आपल्याला काय वाटतं? आत्मतत्वालाच भूक लागली, आत्मतत्वालाच तहान लागली, आत्मतत्वच थकून गेलं. पण ते तसं ठीक, म्हणजे तसं ते भासत असतं. हे सगळ्या प्राणमय कोशाचे सगळ्या काय म्हणतात त्याला, प्राणमय कोशाचे सगळे हे क्रिया आहेत. अजून पुढे जाऊया. मनोमय कोश. आपल्या मनामध्ये पहा, राग, द्वेष, क्रोध, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टी, मान, अपमान, आनंद, हे सगळे स्पंदनं कुठे होतात? हे सगळे स्पंदनं आपल्या मनात होत असतात. काहीतरी मनासारखं झालं, मी आनंदी झालो, स्पंदन आलं. तुम्ही माझा अपमान केला, मी रागून गेलो, स्पंदन झालं. मला कोणाचा तरी द्वेष वाटला, मत्सर वाटलं, क्रोध आला. हे अनेक प्रकारचे स्पंदनं आहेत, इमोशन्स ज्याला म्हणतो आपण. हे आपल्या मनामध्ये सारखं सारखं चलबिचल करत असतात. तर आपल्याला काय वाटतं की आत्मतत्वाला आनंद झाला, आत्मतत्व दुःखी झाला, आत्मतत्वाला क्रोध आला, आत्मतत्व द्वेष करतो, आत्मतत्व मत्सर करतो. अरे ह्या हे सगळे स्पंदनं हे मनोमय कोशाचे आहेत आणि मिथ्या आरोपित होत आहे. कशावर? आत्मतत्वावर. म्हणून आपल्याला वाटतं आत्मतत्वामध्ये हे सगळे दोष आहेत का? नाही, तसं नाही आहे, बिलकुल नाही आहे तसं. हे सगळे त्या मनावरती सगळे हे घेतले गेलेले आहे, आपल्या आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या गेलेले आहेत. आपली बुद्धी, आता आपण येऊ विज्ञानमय कोशाकडे. आपली बुद्धी विचार करते, निर्णय घेते. म्हणजे काय होतं? बुद्धीमध्ये या सगळ्या क्रिया घडत असतात. पण बुद्धी स्वतःमध्ये कशी आहे? जड आहे. बुद्धी निर्णय घेते, बुद्धी विचार करते. आपल्याला काय वाटतं? आता हे निर्णय घेणे किंवा विचार करणे ही क्रिया, बुद्धीची क्रिया ही आत्मतत्वावरती थोपवल्या जाते, मिथ्या आरोपित केल्या जाते. आपल्याला काय वाटतं? आपल्याला असं वाटत असतं बंधू भगिनींनो की अरे आत्मतत्वच विचार करतोय, आत्मतत्वच निर्णय घेत आहे. नव्हे, आत्मतत्व निर्णय घेत नाही, आत्मतत्व विचारही करत नाही, स्पंदनहीन आहे, चैतन्यमय आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर जो सिद्धांत आपण घेतला होता त्याची पुनर्चर्चा करून मग पुढे जाऊया की पहा, जेव्हा दोन वस्तू एकदम जवळजवळ असतात, त्याच्यामधली एक वस्तू स्थिर असते, एक वस्तू गतिशील असते, क्रियाशील असते. तर गतिशील आणि क्रियाशील वस्तूची क्रिया आणि गती ही स्थिर वस्तूवरती आरोपित होत असते आणि आपल्याला वाटतं की स्थिर वस्तूमध्येच क्रिया आणि गती घडत आहे का? पण हे असं ज्याला म्हणतो की हे पूर्णपणे हे मिथ्या आरोपण असतं. तसं आपल्याला भासतं, पण तसं खरं नसतं. आणि हीच गोष्ट इथे जी पहिल्या ओळीमध्ये सांगितल्या गेलेली आहे, काय सांगितल्या गेलेली आहे की व्यापृतेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनाम. व्यापारी शब्द का वापरला आहे? की हे सगळे जे व्यापार घडत आहे कशामध्ये घडत आहे? हो, हे वास्तविक घडत आहे देह, मन, बुद्धी, इंद्रिय याच्यामध्ये घडत आहे, पंचकोशांमध्ये घडत आहे. व्यापारी म्हणजे व्यापार करणारे. व्यापार करणारे म्हणजे ॲक्च्युली व्यापार करणारे नाही बरं, म्हणजे काहीतरी कार्य करणारे, काहीतरी गती करणारे. हे कशामध्ये घडत आहे? पंचकोशांमध्ये घडत आहे. देह, मन, बुद्धी, इंद्रियमध्ये घडत आहे.
आणि इथे जे लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या व्यापार घडत आहेत पंचकोशांमध्ये, हे सगळे व्यापार आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केलेले जातात. म्हणून आपल्याला वाटतं की आत्मतत्वामध्येच ही सगळी क्रिया, ही सगळी आत्मतत्वामध्येच घडत आहे की काय, पण तसं खरं नसतं. आणि असं ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या आरोपित केल्या जातात आणि आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये ही सगळी क्रिया, ही गती दिसते. ही कोणाला दिसते? अविवेकीनाम. अविवेकीनाम म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही आहे. ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही आहे, म्हणजेच तुमच्या माझ्यासारखे आपल्याला एक बौद्धिक स्तरावरती हे ज्ञान झालेलं आहे की बा आत्मतत्व आणि हे वेगळं आहे. आत्मतत्व आणि हे शरीर वेगळं आहे, पण अजून अनुभव झालेला नाही आहे. म्हणून आपल्याला काय वाटतं की ह्या सगळ्या क्रिया, या सगळ्या गती या आत्मतत्वामध्येच घडत आहे का, पण तसं ते भासतं. या वेदांतामध्ये अविवेकी नेमकं कोणाला म्हणतात? की ज्यांचे मन स्थिर नाहीत, ज्यांचे मन नेहमी चंचल असतात. आणि मन अस्थिर किंवा चंचल असल्याने काय होत असतं की ते सतत प्रलोभनाकडे प्रलोभित होत असतात, संसाराकडे आकर्षित होत असतात. आणि मग त्यांनी नेमकं काय घडत असतं? त्यांनी नेमकं की आपण विवेक करू शकत नाही. पहा, हे आत्मतत्व आणि हे पंचकोश हे इतक्या जवळजवळ आहे, इतक्या जवळजवळ आहे की जोपर्यंत त्यांना आपण विवेकपूर्ण वेगळं करत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं कळणारच नाही की आत्मतत्व वेगळं आहे आणि पंचकोश वेगळे आहेत. आणि विवेक करण्याकरता काय अपेक्षित आहे की मन स्थिर असलं पाहिजे, बुद्धी स्थिर असली पाहिजे आणि विशेष करून शुद्ध असली पाहिजे. मन बुद्धी स्थिर पण असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणतात की शुद्धता असली पाहिजे. तो एक शार्पनेस असला पाहिजे. शार्पनेस म्हणजे इंटेलेक्च्युअल शार्पनेस नाही बरं, विद्यापीठामध्ये स्वर्णपदक मिळवण्याचा शार्पनेस नाही. शार्पनेस म्हणजे श्रीरामकृष्णांचं शार्पनेस, स्वामी विवेकानंदांचा शार्पनेस, की जे जाऊन विचारतात थेट स्वामीजी भगवान श्रीरामकृष्णांना. काय विचारतात? ते जाऊन थेट विचारतात की तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? या जगाचं अस्तित्व नाही, या जगाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे. हा जो विचार हे कुठून येतं? हे मनाच्या स्थिरतेतून येतं, बुद्धीच्या शुद्धत्वेतून येत असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे जे अविवेकी म्हणतात इथे की मी पुन्हा वाचतो, व्यापृतेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनाम दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथाशशी. म्हणजे व्यापारी वा विवेकिनाम म्हणजे मन, बुद्धी, देह, इंद्रिय किंवा पंचकोश काही म्हणा, यांच्यामध्ये जे काही व्यापार घडत आहे, तर हे अविवेकी कशामध्ये बघतात? अविवेकी असं बघतात की हे आत्मतत्वामध्ये घडत आहे. ते अविवेकी काय? कारण की ते आत्मतत्वाला आणि पंचकोशांना वेगळं बघू शकत नाही, ते एकच बघत आहेत. ते वेगळं बघू शकत नाही आणि म्हणून त्यांना अविवेकी म्हणतात. आणि ते वेगळं का बघू शकत नाही? कारण की मन अस्थिर आहे, बुद्धी अशुद्ध आहे. अस्थिर मनाने आणि अशुद्ध बुद्धीनी हा विवेक करता येत नाही. बुद्धी अशुद्ध काय? कारण की गतजन्माचे संस्कार आहेत आणि म्हणून संसाराकडे पण प्रलोभित होत असतो. म्हणून आपण संसाराकडे प्रलोभित होत असतो. जितके प्रलोभित होतो तितकं आपलं विवेक
हा डल होत जातो आणि आपल्याला आत्मतत्व आणि पंचकोशामध्ये अंतरच करता येत नाही. एकच वाटतं, आत्मतत्वामध्येच सगळ्या क्रिया घडत आहेत हेच आपल्याला भासतं. मन सदा चंचल असतं. जर मन चंचल असलं, तलावावरती म्हणजे तलावाचं जे पाणी असतं त्याच्यावरती सतत आपण दगडं, ढेकळं आणि विटा फेकल्या आणि त्याच्यामध्ये आपला जर चेहरा बघण्याचा प्रयत्न केला तर दिसेल का? नाही. सतत त्याच्यावरती तरंगा उमटत असतील. अस्थिर पाण्यावरती काय दिसणार? म्हणून अपेक्षित काय आहे की आपल्याला विवेकी व्हायचं आहे. म्हणजेच काय? मनाला स्थिर करायचं आहे, बुद्धीला शुद्ध करायचं आहे. त्यातून काय घडेल? त्यातून आपल्या बुद्धीमध्ये तो एक शार्पनेस येईल. त्या शार्पनेसच्या माध्यमातून आपण हे पंचकोश वेगळे आणि हे आत्मतत्व वेगळं. हे पंचकोशांमध्ये क्रिया घडत असते, पण हे आत्मतत्व साक्षी आणि स्थिर आहे. हे जरी आपल्याला सक्रिय दिसतं, पण हे आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन सक्रिय असतं. पण मुळात हे जड आहेत आणि आत्मतत्व चैतन्य आहे, पण ते स्थिर आहे आणि त्यात कोणतीही क्रिया घडत नाही, स्पंदनहीन आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला स्पष्ट येईल. पण आज आपण अविवेकी आहोत, मन अस्थिर आहे, बुद्धी अशुद्ध आहे. तर आपल्याला काय दिसणार? आपल्याला हेच दिसणार की पंचकोशमध्ये जी घडणारी क्रिया आहे ती आत्मतत्वामध्येच घडत आहे की काय. म्हणजे आज आपल्याला काय दिसणार की चंद्रमास धावत आहे की काय. आपल्याला हेच दिसणार की चंद्रमा धावत आहे. आपल्याला हेच भासणार की खांब धावत आहेत, वृक्ष धावत आहे, शेत धावत आहे. आपल्याला हेच भासणार आपली गाडी सुटली, वास्तविक गाडी शेजारची सुटलेली आहे. पण ज्या दिवशी आपला विवेक स्थिर होईल, बुद्धी शुद्ध होईल, त्या दिवशी आपल्याला बिलकुल स्पष्टपणे दिसणार की चंद्रमा नाही, ढग धावत आहेत. शेत, खांब, वृक्ष, डोंगर धावत नाही आहे, आपली ट्रेन धावत आहे. आणि हेही आपल्याला दिसेल की आपली ट्रेन स्थिरच आहे आणि शेजारच्याची ट्रेन सुटलेली आहे. म्हणजेच की जे काही व्यापार घडत आहेत त्या पंचकोशामध्ये घडत आहेत आणि आत्मतत्व चैतन्य स्वरूप स्थिर आहे, साक्षी आहे, स्पंदनहीन आहे. याचा स्पष्टपणे आपल्याला त्याची जाणीव होईल. आणि या संदर्भात ठाकूर फार सुंदर उदाहरण द्यायचे. याच्या आधी अनेकदा दिलेलं आहे. वाळलेल्या नारळाचं जेव्हा शहाळं असतं तेव्हा ते आतमध्ये पाणी असतं आणि त्याला हलवलं तर पाण्याचा आवाज येतो आपल्याला. पण त्याला आपण समजा ठेवून दिलं, त्यातलं पाणी सुकून जातं. त्याच्या आतलं जे हे असतं खोबरं, ज्याला म्हणतो खोबरं, तयार होतं, एकदम बिलकुल सुकून जातं. आणि मग त्याला असं हलवलं तर ते खोबऱ्याची जी वाटी ज्याला म्हणतो आपण, ती खडखड 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 बोलते, आवाज होतो. म्हणजेच त्या नारळामध्ये ते खोबरं तयार झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. तसंच आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, विवेक स्थिर झाल्यानंतर, इंटेलेक्ट शार्प झाल्यानंतर, साधना केल्यानंतर, सेवा केल्यानंतर आपल्याला हा अनुभव येईल. कसला अनुभव? की शरीर आणि आत्मतत्व किंवा पंचकोश आणि आत्मा हे वेगळं आहे. सगळ्या क्रिया शरीरात घडतात. आत्मतत्व हे चैतन्य स्वरूप असून हे स्थिर आहे आणि स्पंदनहीन आहे, क्रियाहीन आहे, निष्क्रिय आहे, अक्रिय आहे. याचा पूर्ण अनुभूती आपल्याला तशी होईल. या श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. थोडा वेळ अजून आहे आपल्या हातामध्ये. पुढचा श्लोक वाचून आणि त्याचा थोडा अर्थ वाचून थोडं विवेचन एक ज्याला म्हणतो की सूतवाचक करूया, मग तिथे आपण थांबूया. 20वा श्लोक. मागचा जो विचार आहे त्याचीच थोडी पुनरावृत्ती आहे, उदाहरण वेगळं आहे
आणि त्याला अजून थोडा विस्तृतपणा मिळालेला आहे. काय आहे ते बघूया आपण. आत्मचैतन्यमाश्रित्य देहेंद्रिय मनोधियः स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यालोकम यथा जनाः. आत्मचैतन्यम आश्रित्य देहेंद्रिय मनोधियः स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यालोकम यथा जनाः. काय अर्थ? ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात लोक आपापली कर्मे करतात, त्याप्रमाणे आत्मचैतन्याचा आश्रय घेऊन शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी आपापली कार्ये करीत असतात. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात लोक आपापली कर्मे करतात, त्याप्रमाणे आत्मचैतन्याचा आश्रय घेऊन शरीरामध्ये शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी आपापले कार्य करत असतात. उदाहरण आधी घेऊया आणि त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. की पहा, सूर्य उगवला, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळी लोक आपापली कार्य करत असतात. असं म्हणतात की सूर्य उगवला म्हणजे माणसांमध्ये एका प्रकारचं स्फुरण येतं, उठतात, आपापल्या उद्योगधंद्याला लागतात. किती प्रकारचे लोक किती कार्य करत असतात आणि सूर्याचा प्रकाश हा सर्वांवर समभावाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्वांवरती प्रकाश टाकत असतो. हे आपल्या सर्वांचा अनुभव आहे, बरोबर की नाही? आणि त्या प्रकाशामध्ये काय बघतो की काही सज्जन लोक काही चांगले कार्य करत असतात, इतरांची सेवा करत असतात, व्यापारी लोक व्यापार करतात, शेतकरी शेती करतो, विद्यार्थी शिकतात, शिक्षक शिकवतात, ऑफिसमध्ये काम करणारे लोक ऑफिसमध्ये जातात, इंजिनियरचं काम करणारा इंजिनियरचं काम करतो, डॉक्टरांचं काम करणारे रुग्ण तपासतात, चोर करणारे चोरी करतात, ठग जे असतात ते ठकवण्याचं काम करतात, दरोडेखोर दरोडेखोराचं काम करतात, दारुडे दारू पितात. आता पहा, सूर्याचा प्रकाश तोच आहे, पण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये किती प्रकारचे लोक किती काय काय लोक करत असतात. पण सूर्याचा प्रकाश साक्षी भावाने, निर्लिप्तपणे, निसंग वृत्तीने कोणाच्याही कार्यामध्ये तो अडथळा आणतो का? सूर्य असं म्हणतो का विद्यार्थ्यांना की छान छान मी तुम्हाला जास्त प्रकाश देतो, तुम्ही खूप छान काम करत आहात, असं म्हणतो का? सूर्य म्हणतो का सज्जनांना की अहो तुम्ही किती छान सेवा करत आहात, हां उत्तम, मी तुम्हाला जास्त प्रकाश देतो बरं? तो ठकला म्हणतो की तू ठकवतो का, तुला प्रकाशच देत नाही, जा, असं काही म्हणतो का तो? नाही. तुम्ही दरोडे टाका, दारू प्या, जपध्यान करा, शिका, रुग्ण तपासा, पूल बांधा, वाटेल ते शेती करा, तुम्ही काहीही करा, मला या सगळ्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नाही आहे. साक्षी भावाने, निर्लिप्त भावाने हे आत्मतत्व सगळ्यांना एकसारखं, हे सूर्य सगळ्यांना एकसारखं, हे जे काय म्हणतो त्याला सूर्यप्रकाश पुरवत असतो. तो कोणाशी त्याची तक्रार असते का? नाही. दरोडेखोरांना तो सहाय्य करतो का? नाही. सज्जनांना तो सहाय्य करतो का? नाही. एखादी व्यक्ती चूक करत आहे, म्हणजे सज्जन व्यक्ती आहे पण तो चूक करायला प्रवृत्त होत आहे, तो म्हणतो का असं सूर्यप्रकाश की अरे रे तुम्ही असं काय करताय? नाही. तो बिलकुल साक्षी भावाने सगळ्यांना जसं प्रकाश द्यायचा आहे तो प्रकाश देतो. आणि ही सगळी प्रजा ज्याला जे गोंधळ घालायचा आहे तो त्या प्रकारचा गोंधळ घालायला पूर्णपणे मोकळा असतो.
सूर्यप्रकाश कोणालाही अडवत नाही, कोणाला सहाय्य करत नाही विशेष, कोणाला काही दुखवत नाही, कोणाकडनं प्रकाश हिसकवून घेत नाही, काही नाही. त्याच्या सूर्योदयाप्रमाणे तो उगवतो, सूर्यास्ताप्रमाणे तो सूर्यास्त होत असतो. म्हणजेच काय, स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यालोकम यथा जनाः. पण त्याचा आश्रय आपल्याला लागत असतो. सूर्योदय जर झाल्यानंतरच शाळा भरते, डॉक्टर रुग्ण तपासतात, शेतकरी शेतात जातो, सज्जन लोक सेवा करतात, त्याच्या आश्रयाने करतात. मात्र तो जर नसेल तर रात्री कसं काय करणार, रात्री कसं काय शिकवणार, शक्य नाही आहे. ठग पण दिवसा दहाडीच काहीतरी लोकांना ठगत असतात. दरोडेखोर करतात कधी रात्री कधी दिवसा. आजकाल तर दिवसा दहाडीच लोक काय म्हणतात त्याला दरोडे टाकतात. म्हणण्याचा अर्थ काय की कोणत्याही प्रकारची क्रिया असो ती सूर्याच्या आश्रयानेच घडत असते. अजून एक उदाहरण घेऊया. आपल्या घरामध्ये पहा विद्युत प्रवाह असतो आणि त्या विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून आपण विभिन्न यंत्रांचा वापर करून आपलं जीवन सुखी करत असतो. आपल्या घरामध्ये AC आहे, हीटर आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, मिक्सर आहे, TV आहे, हीटर आहे, पंखा आहे, ट्यूबलाईट्स आहेत. पहा विभिन्न यंत्र आहेत. पण जर विद्युत प्रवाह नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल तर हे कोणतेही यंत्र कामाचे आहेत का? नाही. म्हणजेच काय असं म्हटलं तर चालेल का की विद्युत प्रवाहाच्या आश्रयाने हे सर्व यंत्र काम करत असतात. विद्युत प्रवाहाच्या आश्रयाने. अगदी बरोबर आहे. जर इलेक्ट्रिसिटी खंडित झाली, प्रवाह खंडित झाला तर फ्रीज चालणार नाही, TV चालणार नाही, कूलर हीटर काही चालणार नाही, AC चालणार नाही, हे आपले ट्यूबलाईट्स चालणार नाही, पंखा चालणार नाही. म्हणजेच काय की हे सगळे यंत्र विद्युत प्रवाहाच्या आश्रयाने चालतात. इथे एक बघितलं पाहिजे की विद्युत प्रवाह स्वतः काम करतो का? नाही. काम करतो यंत्र. विद्युत प्रवाह काय करतो? फक्त शक्ती देतो, चैतन्य देतो. मागचं उदाहरण जर बघितलं तर सूर्याचा प्रकाश रुग्ण तपासतो का? नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये डॉक्टर रुग्ण तपासतात. सूर्याचा प्रकाश स्वतः काही करत नाही. हे उदाहरण फार महत्त्वाचं आहे, बरं लक्षात घ्या. सूर्याचा प्रकाश हा निर्लिप्त आहे, स्पंदनहीन आहे, क्रियाहीन आहे. पण त्याच्या आश्रयामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. सूर्याचा प्रकाशाचा आश्रय घेऊन शेतकरी शेती करतो. सूर्याच्या प्रकाशाचा आश्रय घेऊन ठकवतो, गुंडगिरी करतो, सज्जन सेवा करतात, त्याच सूर्याच्या प्रकाशाने. बिलकुल तसंच इलेक्ट्रिसिटीच्या आश्रयाने, विद्युत प्रवाहाच्या आश्रयाने फ्रीज आतमध्ये ठेवलेल्या वस्तूंना थंड ठेवतो, TV आपल्याला विभिन्न प्रोग्राम दाखवतो, हीटर आपल्याला हीट देत असतं थंडीमध्ये, ट्यूबलाईट इलेक्ट्रिसिटीच्या आश्रयाने आपल्याला प्रकाश देतो, पंखा आपल्याला हवा देत असतो. पण इलेक्ट्रिसिटी स्वतः काम करते का? इलेक्ट्रिसिटी स्वतः फिरते का? नाही. इलेक्ट्रिसिटी स्वतः ते फ्रीजमध्ये अन्न थंड करते का? नाही. थंड कोण करतं? फ्रीज करतं. हवा कोण देतं? पंखा देतो, विद्युताच्या आश्रयाने. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय? सूर्याचा प्रकाश स्वतः काम करत नाही आणि इकडे विद्युत प्रवाह स्वतः काम करत नाही. हे दोन्ही या दोघांच्या आश्रयाने, तिकडे सूर्यप्रकाशाच्या आश्रयाने सगळे लोक कार्य करत असतात, इकडे
विद्युत प्रवाहाच्या आश्रयाने हे सगळे इन्स्ट्रुमेंट काम करत असतात. बिलकुल त्याचप्रमाणे या शरीरामध्ये आत्मतत्वाच्या आश्रयाने देह, मन, बुद्धी, इंद्रिय कार्य करतात. आत्मतत्व स्वतः कार्य करत नाही, पण आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन देह, मन, बुद्धी, इंद्रिय किंवा पंचकोश हे आपले आपले कार्य करत असतात. आत्मतत्व स्पंदनहीन, क्रियाहीन, निष्क्रिय असतो. तो त्याचं एकच काम चैतन्य देत राहा. जसं इलेक्ट्रिसिटीचं काय काम? फ्रीजला इलेक्ट्रिसिटी द्या म्हणजे ते अन्न थंड करेल. ट्यूबलाईटला इलेक्ट्रिसिटी द्या म्हणजे ते प्रकाश देईल. पंख्याला इलेक्ट्रिसिटी दिली म्हणजे पंखा फिरतो आणि आपल्याला हवा मिळते. पण स्वतः इलेक्ट्रिसिटी फिरत नसते. तसंच इंद्रियांचे काम इंद्रिय करतात, मनाचं काम मन करतं, बुद्धीचं काम बुद्धी करते, देहाचं काम देह करतं, पंचकोशाचं काम पंचकोश करतात. आत्मतत्व काही करत नाही ॲक्सेप्ट चैतन्य देण्याशिवाय. ठरलेली वेळ संपलेली आहे, कदाचित थोडं वरतीच झालेलं आहे. या श्लोकाला अजून थोडी आपण चिंतन करूया पुढच्या बुधवारी. आज आपण इथेच थांबूया. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवर आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. आशा करतो हा दुसरा श्लोकसुद्धा बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल, पण याचं विवेचन थोडंसं अजून पुढच्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.